बे डोंबड्या ये कसं बे पोट्या येणं बे रप येणं हे कायले करून राहिला. खतरनाक टॉपिक आहे आजचा. या महाराष्ट्राचा जो तमाशा चालू ठेवलाय ह्या खासदार आमदार आहे ना, यायले आपण निवडून देतो आणि हे यायच्या फायद्यासाठी कसे इकडून तिकडं पैसे पहा. तुम्ही लेको मरा, तुम्हाला तिकडं पोलीस भरती निघो का नाही निघो, तिकडं तुम्हाला तलाठी ग्रामसेवक निघो का नाही निघो, नुसत्या घोषणा करत गुंडाळत ठेवलं तुम्हाला. आणि हे यायचा फायदा इकडं जाऊ का तिकडं जाऊ, कुठून गल्लोऱ्या खाले भेटते का भेटते. माझ्या गावातला एक माणूस म्हणे, काल पोस्ट टाकली फेसबुकवर, किती रुपयात ढोल खपलं का म्हणे एक. आम्ही म्हणलं आता तुम्हाला का सांगू ढोल कितीचं खपलं. तर आता लक्ष द्या, महाराष्ट्रात सध्या खतरनाक राजकीय पार्श्वभूमी चालू आहे. अबे आपला डायलॉग राहिला चोट्या. नमस्कार, मी नितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. ठीक आहे, लक्ष द्या. सध्या महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती आहे, जेव्हापासून BJPले सत्तेत बसता नाही आलं, ठीक आहे, तेव्हापासून काही ना काही उठाठेवी चालूच आहे. का यायचा सत्यानाश आम्हाला कसा लावता येईल ना, आम्ही पुन्हा येईन कसं करता येईल. तर आता हे पुन्हा येईनचे तर्क वितर्क महाराष्ट्रभर चालू आहे. कोणाचं सरकार येईन, सरकार येईन का नाही, हे जे खासदार एकनाथ शिंदे घेऊन तिकडं, ठीक आहे, पयाले आहे आसामले. कुठं आसाममध्येच गेले, गुवाहाटी. अरे हो ना, तर मग आसाम का इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे, आसामची राजधानी गुवाहाटी. पयाड पोटी आहे आमच्या वर्गातली. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. हे जे आपण सध्या पाहून राहिलो, काय यायले बी ऐकलं नाही का यायचा डाव आहे. ठीक आहे, का आमदार तिकडं पाठवायचे का लय लोकांच्या मनात आहे का. काही लोकांचं म्हणणं असं आहे का हे शरद पवार साहेबांनाच खेळलेला डाव आहे. काही लोकांचं म्हणणं आहे का उद्धव ठाकरे साहेबाचा डाव आहे का खासदार दिल्ली पाठवून. ठीक आहे, मग आता काही लोकांचं म्हणणं आहे का ह्या ईडीचा प्रोग्राम असू शकते. आता ईडी आहे का कोणाची शिडी आहे, सर्व आपण पाहू. का संभाव्यता होऊ शकते समोर महाराष्ट्राच्या राजकारणात, कोणाची सत्ता येऊ शकते का येऊ शकत नाही, हे सर्व आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर कारणही पाहणार आहे. समजा पयाले तर काऊन पयाले, कारण काय आहे, त्याच्या मागचे कारणं पाहू. सध्या अत्यंत खतरनाक परिस्थिती आहे. मागच्या वेळेस पाहिलं तुम्ही, मी झोपेतूनच उठलो होतो का डोळे पुसत. ठीक आहे, डायरेक्ट शपथविधी. मी म्हणलो उपासच झाली. रात्रून पेढ्यातला माणूस गायब होते, भर दुपारी 3 वाजता गायब माणूस, रात्रभर गायब राहते, दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट शपथविधी. ठीक आहे, सकाळी 4 वाजता शपथविधी. मी म्हणलं मागच्या वर्षी तर न्यूज नाही दाखवून राहिली, तर लगेच शपथविधी झाल्यावर खोटं आहे म्हणलं, झालं काही फेकते. खरंच होतं, डायरेक्ट लंकेत आग लावून वापस हनुमानजी. ठीक आहे, पुन्हा आपल्या ताब्यात उपमुख्यमंत्री पद. आता तुमच्या मताले कवडीची व्हॅल्यू राहिलेली नाही. तुम्ही दिलेलं मत हे चांगल्या माणसाले दिलं का, आणि तो तिथं जाऊन का कारभार करते. सालं इथं आपण, ठीक आहे, मार याचे गावतो त्याचे गावतो, भांडण करते पक्षासाठी. ठीक आहे, अबे थोडेसे सुधरा. का ज्या पक्षासाठी भांडण करून राहिलो तो आपल्या लायकीचा आहे का निवडून देणारा, तो त्याच्या फायद्यासाठी तिकडं उड्या मारते. स्वतःपाशी मंत्रिपद आहे, मंत्रिपद असून एवढे लोक जाऊ कसे शकते. बरं जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे, पण आपला फायदा काय, तर आपल्या सरकारी नोकऱ्या निघाल्या पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. तर हे यायचंच पाहून राहिले. महाराष्ट्रात 5 वर्ष झाले, हे निवडणूक झाली, 2.5-3 वर्ष होऊन राहिले. सत्यानाश कोरोनात 1.5 वर्ष चाललं गेलं. आता थोडंसं बरं आलं, तर ते सुदे राहून नाही राहिले. कोणत्याच्या पोलीस भरतीच्या घोषणा केल्या, सरळ सेवेच्या घोषणा केल्या. आता नवीन सरकार आलं, ओबीसीचं आरक्षण मध्य प्रदेशला दिलं, महाराष्ट्राला दिलं नाही. जर आता भविष्यात BJPचं आणि शिवसेनेचं सरकार बनलं कंबाईन, तर याचा फायदा BJP घेऊ शकते का. आम्ही आणलं ओबीसीचं आरक्षण वापस. तर असे लय याच्या मागं सध्या बॅकग्राऊंडले काही लोक आहे. ते कोण आहे काय सगळे भाऊ. इथं तुकाराम महाराजाच्या, ठीक आहे, पंढरपुरीच्या वारीचं उद्घाटन करायला येते आणि एकनाथ
घेऊन जाते. ठीक आहे, म्हणजे तुकाराम महाराजाच्या वाणी लिहून एकनाथ घेऊन जाते. ठीक आहे, तर घेऊन जाणारे कोण, तर बाकी तुम्हाला माहीत आहे, नरेंद्र बाबू. आता ज्या हॉटेलात थांबले ते हॉटेल BJPच्याच ठीक आहे माणसाचं वय म्हणते सुरतले, तिथून पयाले गुवाहाटी. ठीक आहे, आता त्याच्यातला एक आमदार आला नागपूरले विमानतळावर. ठीक आहे, नितीन देशमुख. तो म्हणते का मला जबरदस्ती नेलं. ठीक आहे, मला हार्ट अटॅक आल्याचं नाटक केलं, मला काही नाही झालं, मला मारण्याचा प्रयत्न केला त्यानं. ठीक आहे, लंडन टॉपच्या व्हिडिओत सांगितलं आहे. ठीक आहे, तर हे लय खतरनाक तमाशे आहे चालू. आता त्याच्यात खरं का खोटं का याच्यातलं आपल्याला काही नाही. राजकारणाचे असेच गेम असते जे सर्वसामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे. काही लोक म्हणते शरद पवार साहेबाचा डाव आहे, काही लोक म्हणते ठीक आहे उद्धव ठाकरे साहेबांनाच पाठवले म्हणते हे. ठीक आहे, असंही म्हणणं आहे चालू, तर्क वितर्क नाही आहे. काही लोकांचं म्हणणं आहे का आता ईडीची चौकशी अनिल परब या शिवसेनेच्या नेत्यावर चालू आहे आणि आता अजून काही रांगेत आहे. मग आता सांगा निश्चित तुमचे नाव घेऊ का आमच्या इकडे येता? नाही ना जी, कायले घेता अगो तर तिकडं येतो ना. ठीक आहे, तर आता लय नेते आहे, जेवढे आमदार खासदार आहे यानं अमाप संपत्ती जमा करून ठेवली आहे. आणि ईडी त्याच्या उरावर म्हणजे BJPचे नेते सोडले म्हणजे हे जर BJPच्या पाठीमागं गेले का ईडीची चौकशी बंद होते. आजपर्यंतचा इतिहास आहे. बरं, काँग्रेसने हेच धंदे केले. काँग्रेसनं सुद्धा ईडी आणि CBIचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. ठीक आहे, YSR काँग्रेस नावाचा एक नेता होता. ठीक आहे, YSR रेड्डी. ठीक आहे, मध्य प्रदेश आपल्या आंध्र प्रदेशात. तर YSR रेड्डी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याबरोबर पोरगा म्हणे मला मुख्यमंत्री बनवा. तर काँग्रेसमध्ये मागितल्यानं भेटत नाही म्हणे, हे जुने लोक पडून आहे. तर त्याच्या पोराले दिलं नाही मुख्यमंत्रीपद. तर जसं दिलं नाही तर लगेच त्यानं वेगळा पक्ष काढला YSR काँग्रेस. YSR काँग्रेस काढल्याबरोबर तिसऱ्या दिवशी त्याच्या उरावर CBIची धाड होती. ठीक आहे, आज तोच माणूस ठीक आहे YSRचा पोरगा मुख्यमंत्री आहे ना, जगनमोहन रेड्डी. तर हे जे आहे हे राजकारण म्हणलं का हे ठीक आहे एकदम दलिंदर आहे. ठीक आहे, राजकारण म्हणलं का यायचं काही लेखायचं सांगता येत नाही. तुम्ही कितीही विश्वास ठेवा, सर्वसामान्य माणसं यायच्यासाठी भांडते आणि लाता कोण खाते तर लाता साधारण कार्यकर्ता खाते. ठीक आहे, म्हणून साधारण कार्यकर्त्यानं यायच्या मागं लागायच्या पहिले 10 वेळा विचार करायचा, कोणताही असो. ठीक आहे, पंजा असो का घडे 10 वाजून 10 मिनिट असो, कोणाच्या आता धनुष्य असो का कमळाचं फूल असो, कोणाच्याही मागं लागायच्या वेळेस 10 वेळा विचार करा. हे पहा, ठीक आहे, हे नुसते तमाशे. तवा बी तमाशा झाला होता, या हॉटेलातून त्या हॉटेलात, त्या हॉटेलातून त्या हॉटेलात, इथून तिथं तिथून तिथं. बापा बापा बापा, हे पहा महाविकास आघाडी. हां, तर इले पाडण्याचे लय प्रयत्न केले आणि यायनं काम का केलं तुम्हाला सांगतो. सध्या ठीक आहे महाविकास आघाडी शिवसेनेचे नेते काऊन पयाले, का कारण असू शकते? माया अंदाजानुसार हे माय तर्कवितर्क असते, तुमचे वेगवेगळे असू शकते. माया व्हिडिओत मी माय ओपिनियन सांगून राहिलो. माया ओपिनियनशी तुम्ही ठीक आहे सहमत असाल असं मी मानू शकत नाही. तुमचे ओपिनियन काय असू शकते, पण माया अभ्यास असं सांगते का हे जे पवार साहेब आहे ठीक आहे, हे पवार साहेब यायले मुख्यमंत्री पदाशी काही लेणं देणं नसते. मुख्यमंत्री नाही आलं तरी चालते, आम्हाला फक्त नगदीवाले खाते येऊ द्या. अर्थ त्यायले, गृह त्यायले, समाज कल्याण त्यायले. ठीक आहे, पाटबंधारे ठीक आहे, जलसिंचन व पाटबंधारे त्यायले. बाकी तुम्हाला का पाहिजे ते घेत बसा. मुख्यमंत्री ठेवा, तुम्ही ठेवा ना, काय विषय नाही. ठीक आहे, तर बिनबुडाचे खाते ह्या 2 पक्षाला दिले. 55 सीटा कोणाच्या, तर 55 सीटा सर्वात जास्त सीटा 56 होत्या कोणाच्या, शिवसेनेच्या. ठीक आहे, कोणाच्या, शिवसेनेच्या. यायच्या किती त्या दिवशीच पाहिलं आपण, किती अबे किती 53 होत्या, यायच्या 56 होत्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर यायच्या सीटा 44. काँग्रेसच्या सीटा किती, 44. आता त्याच्यापाशी कमीच होतं, यायचा विषय नाही. यायचा विषय होता, यायले मुख्यमंत्री दिले थोडेफार हलके पतले. ठीक आहे, का दिले तर हलके पतले खाते दिले. मी मंत्रालयात गेलो, तुम्हाला सांगतो मंत्रालयात गेल्यावर सगळ्यात जास्त माणसं मला भेटले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची. ठीक आहे, मला शिवसेनेचा माणूस ठीक आहे 1-2 सोडले तर भेटले नाही, काँग्रेसचा तर विषयच नाही. यायचेच माणसं ठीक आहे कुठं, मंत्रालयात. आता सगळे नगदी मालवाले मंत्रालय यायले दिल्या, त्याला का भेटणार आहे भुरका कामाचे, म्हणजे गृह मंत्रालय यायच्याकडं, अर्थ यायच्याकडं, गृह कोणाकडं. ठीक आहे, तर अनिल देशमुख होते त्याच्यावर ईडी दिल्ली लावून, ईडी लावली ना
त्याने मतदानाचा अधिकार बी काढला. त्याच्यानंतर दुसरा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण? अबे कोण? हा हा अबे ज्याच्यावर ईडी लावली, ठीक आहे, कोण? अनिल देशमुख दुसरा, हा नवाब मलिक, दोन माणसं त्याच्यावर ईडी दिल्ली लावून हे डायरेक्ट जेलमध्ये साहेब विषय संपला. त्याने बी मतदानाचा अधिकार नाही दिला. राज्यसभेची निवडणूक झाली ना, विधान परिषद झाली, दिला का? दिला नाही. पण मात्र याच्या बऱ्याचशा नेत्यावर ईडीची, फक्त पवार घराण्याने हात नाही लावला, ठीक आहे, ईडीनं कोणाला हात नाही लावला? त्याला नाही हात लावला, कारण इथं दांदरते हात लावाली. तिकडं बाकी उचल, हे काय जास्त बडबड करते का? उचल. आता ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकार आपलं हत्यार म्हणून वापरते. कोणाचं आहे म्हणजे काँग्रेसनं बी वापरलं आहे, यायचंच नाव नाही, पण हे अतिच वापरून राहिले. आपल्या एकाही नेत्यावर हे ईडीची धाड टाकत नाही. टाका म्हणा काही आपल्या एक दोन नेत्यावर, त्याच्या बी घरी गलबुऱ्या सापडू शकते. तर आता इथं शिवसेनेले, ठीक आहे, शिवसेनेला का केलं का? शिवसेनेला काही खास खाते दिले नाही, म्हणून होऊ शकते का शिवसेनेचे काही नेते नाराज राहू शकते, ठीक आहे, म्हणून कदाचित त्यानं पलायन काढलं असेल. दुसरी मोठी गोष्ट का आता काही शिवसेनेच्या नेत्यावर ईडीची चौकशी लागणार होती, ठीक आहे. मग आता आपण ईडीपासून वाचलो पाहिजे बा, ठीक आहे. आता हे, ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेब हे काही राजकारणात फारसे पहिले सक्रिय नव्हते आणि त्याच्यामुळे यायच्यावर काही ईडी फिडी लावू नाही शकत. बाकीचे आहे नेते, त्याचं का करायचं बा? तर मग म्हणून हे आता सध्या, ठीक आहे, खतरनाक माहोल चालू आहे. आता जर हे एकनाथ शिंदे एवढे आमदार घेऊन गेले, आता ते म्हणते आमच्यापाशी 49 आहे, किती आहे म्हणते? 49 ना, 46 आहे. काही लोक म्हणते 40 आहे. जे असेल ते, काही अपक्ष आहे त्याच्यात, 8-9 अपक्ष आहे. पण किती खासदार, किती आमदार नेले तर त्याचं सदस्यत्व कायम राहील. किंवा त्यानं बीजेपीत पक्षांतर केलं तर का होऊ शकते सर? तर ते सगळे आपण आडवे तिडवे सगळे त्याचे नियम तपासून पाहू का सर, ठीक आहे. कोण्या परिस्थितीत त्याचं पक्षांतर मान्य आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता सध्या लगेच राज्यसभेचा रिझल्ट झाला आणि राज्यसभेच्या रिझल्टमध्ये असं दिसून पडलं का बऱ्याचशा शिवसेनेच्या काही नेत्यानं, म्हणजे यायनं, ठीक आहे, आता हे जे होते राऊत साहेब, संजय राऊत, यायनं डायरेक्ट आरोप केला का काही जे अपक्ष आमदार आमच्या बाजूला होते आणि आम्हाला मतदान करणार होते त्यांनी नाही केलं. मला तर वाटते यायच्याच आमदाराने यायला धोका दिला का आहे का नाही? देऊ शकते, ठीक आहे. पण इथं मात्र थोडंसं मत दाखवा लागते, ठीक आहे. कुठं? राज्यसभेत. राज्यसभेत, ठीक आहे, पक्षाच्या आदेशानुसार तो मतदान करते का नाही हे दाखवा लागते त्या अधिकाऱ्याला. नाही दाखवलं, ठीक आहे, तर समजा हे जर नाही केलं तसं तर हे यायचं सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्याला व्हीप पॉवर म्हणते, का म्हणते? पण इथं मात्र गुप्त राहते. कुठं? विधान परिषदेत. तर हे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये अशी तरतूद आहे. तर 6 जागासाठी इलेक्शन होतं आणि इथं एवढी खतरनाक निवडणूक झाली का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल निवडून आले, इम्रान प्रतापगडी काँग्रेस, आणि शिवसेनेचे 2 लोक होते, एक शिवसेनेचा माणूस पडला. यायला वाटलं का आपण निवडून आणतो, पण नाही आणू शकले. आणि बीजेपीचे 3 लोक, पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, हे 3 लोक, धनंजय महाडिक आणि अजून एका कॅन्डिडेटमध्ये शिवसेनेच्या कावती रंगत रंगली होती, पण ते मात्र, ठीक आहे, शिवसेनेची सीट पडली, ठीक आहे. आणि मग आता लगेच विधान परिषद होती 8 दिवसाच्या आत. तर विधान परिषदेत 10 सीटा होत्या आणि उभे होते 11 जण. किती जण? 11. फाईट होती बीजेपीच्या काँग्रेसनं जबरदस्तीनं 2 ठेवले. महाविकास आघाडी म्हणे का आपण समोपचारानं घेऊ आणि, ठीक आहे, का निवडणूक बिनविरोध करू, पण ऐकायला तयार नाही. मग बीजेपीत प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारते, उमा खापरे आणि प्रसाद लाड, आणि इकडे एक काँग्रेसचा नेता होता, ठीक आहे. तर त्याच्यात होती खतरनाक चिरत फाईट. आता शिवसेनेच्या 2 सीटा येणारच होत्या, तर शिवसेनेच्या 2 सीटा आल्या, ठीक आहे. सचिन अहिर आले, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आमशा पारवी आली. तर ते मागं व्हिडिओ घेतला, त्याच्यात सांगितलं राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे आले आणि काँग्रेसची एकच सीट निवडून आली. कोणती? हां, भाई जगताप. मग आता दुसरी सीट निवडून आली नाही काँग्रेसची, जे, ठीक आहे, काँग्रेसची जे दुसरी सीट होती, कोणती? चंद्रकांत हांडोरे,
हंडोरे का हांडोरे, ठीक आहे, ते पडले. मग त्याची फाईट होती प्रशांत लाडसोबत आणि सेकंड प्रिफरन्शियल पद्धतीत हे जिंकून आले. कोण? म्हणजे दुसरा जो माणूस आहे तो सुद्धा जिंकून येऊ शकते. दुसरा वोटिंगवाला ज्याला दुसऱ्या नंबरचा काय दिला प्रिफरन्स, दुसऱ्या नंबरच्या प्रिफरन्सवर जिंकून आले भाऊ. आता सध्या त्याच्यामुळे असं झालं का महाविकास आघाडी कुठंतरी गड्ड्यात गेलेली दिसली दोन्ही निवडणुकीत आणि दोन्ही निवडणुकीत गड्ड्यात गेली आणि बस लगेच दुसऱ्याच दिवशी तमाशा झाला. ठीक आहे, तारीख होती, ठीक आहे, तारीख होती 21 जून, ठीक आहे, जागतिक योगा दिवस आणि डायरेक्ट योगा झाला महाविकास आघाडीचा. तर आता या योगा दिनी एकनाथ शिंदे हे खास बाळासाहेबाच्या खास जवळची माणसं, बाळासाहेबाच्या तालमीत मोठे झालेले माणसं आहे आणि शिवसेनेले मानणारे माणसं आहे. पक्ष सोडून सहसासहशी मायामताने हे माणसं जाऊ नाही शकत. पण सोबत बच्चूभाऊ कडू बी आहे. ठीक आहे, बच्चूभाऊ कडू कसे गेले? हे उद्धव साहेबाच्या पुढं न जाणारे माणसं आहे. मग आता विषय असा आहे ते का एवढे जे आमदार आहे जे पहिले 35 घेऊन निघाले होते त्याच्यात 9 अपक्ष आहे असं त्याचं म्हणणं होतं. किती अपक्ष आहे? 9. ठीक आहे, आता म्हणते ते आमच्यापाशी 35चे आमदार. आताची सध्याची लेटेस्ट न्यूज आहे का आमच्यापाशी सध्या आमदार आहे 46. किती आहे? 46. आणि 46 मधून 9 मायनस केले तर शिवसेनेचे 35 आहे. ठीक आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्याला पेपर हे जे न्यूजवाले आहे यायला बी कन्फर्म माहीत नाही अपक्ष किती आणि का किती असं चालू आहे पेपर न्यूज. ठीक आहे, आणि चालू लोक ऐकून राहिले 80,000 लाईव्ह, 82,000 लाईव्ह. ठीक आहे, लोकांना काय, लोकांना तमाशा. हे जे भाऊ सध्या ह्या जो माहोल क्रिएट झाला याच्यामुळे 2 ज्वलंत मुद्दे खतम झाले. एक पहिला मुद्दा खतम झाला तो म्हणजे अग्निपथ योजनेचा. भारतभर केंद्राची मीडिया आणि राज्याची मीडिया पुरी याच्याच मागं भिडली आहे. तेव्हा समजलं का? पॅरामिलिटरीचे 1,500 पोट्टे घ्यायचे होते, 1000 घेतले आणि 500 पोट्टे 6 महिन्यापासून आंदोलन करून राहिले होते. तिथं जंतर मंतरवर केलं, तिथं झोडपले, अमित शहाच्या घरासमोर गेले, तिथं एवढं मारलं बेदम त्याले का शेवटी नागपुरात येऊन संविधान चौकात मागच्या 4 महिन्यापासून आंदोलन करून राहिले होते. आता त्यानं पैदल यात्रा काढली. पहिल्या दिवशी टीव्हीवर दाखवली, दुसऱ्या दिवशी हे सुरू झालं. 2 मोठाले मुद्दे या देशातले यायनं ह्या न्यूजनं खतम केले. हे जे सध्या आता तुम्हाला दिसून राहिलं का महाराष्ट्राची जे परिस्थिती सध्या आहे तर याच्यात ह्या जो मुद्दा आहे कोणता? अग्निपथवाला. कोणता? अग्निपथवाला डायरेक्ट गायबच झाला, खतम. केंद्राची मीडिया त्याच्याच मागं आणि राज्याची मीडिया याच्याच मागं. मग आता हे जे आमदार आहे तर सर यायचं पक्षांतर मान्य राहील का? तर कशामुळे हे झालं त्याचे तर्क वितर्क पाहू आपण. कायच्यामुळे झालं पाहिजे तर याचे तर्क वितर्क असे आहे का हे ईडीची कारवाई चालू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्या जेव्हापासून महाविकास आघाडी तयार झाली याच्या टपूनच आहे ईडी. काही लोकांना नोटीस पाठवलेली आहे आणि काही लोकांची चौकशी चालू आहे. आता अनिल परब परिवहन मंत्री होते माहीत आहे तुम्हाला, तर हे खास शिवसेनेचे माणसं आहे. तर याच्यावर लावली ईडी आणि चालू आहे चौकशी. म्हणजे एक दणका दिला का पाय हे आहे दुसऱ्या लाईनीत आहे, करायचं का सांगा आता, नाही तर मग तुमच्यावर लावतो घोडा. समजलं का? म्हणजे ईडीचा वापर हा नाही, जे आहे ना दोषी उचलाच चालेल, विषयच नाही, पण तुमचे बी उचला. ठीक आहे, यायचेच आहे का पैसेवाले, बाकीचे नाही का पैसेवाले, बंगलेच्या बंगले बांधून राहिले. कसे वाटते निवडणुकीत कुठून येते एवढाला पैसा? ठीक आहे, अनिल देशमुख. ठीक आहे, तर अनिल देशमुख ठीक आहे याच्यावरही ईडीची चौकशी चालू आहे. याच्यावर नवाब मलिक हे 2 राष्ट्रवादीचे नेते आहे. कोणाचे नेते आहे? राष्ट्रवादी. ठीक आहे, मग आता हे 2 राष्ट्रवादीच्या नेत्यावर अनिल. पहिले राष्ट्रवादीले फोडाचं पाहिलं, जमलं नाही. आम्ही पाहिलं ना जमून, माणूस पाठवला, डायरेक्ट माणूस गेला, शपथविधी घेतला, शपथ घेतो. ठीक आहे, मायापाशी आमदार बी आहे 42. ठीक आहे, तुम्ही शपथ ग्रहण का आपण बहुमत सिद्ध करू, काही टेन्शन नका घेऊ. शपथ विपत घेतली सकाळी का आंघोळ केली होती का नाही तर. ठीक आहे, राज्यपाल किती वाजता उठले असून तुम्ही विचार करा का झोपलेच नाही तर रात्रभर. ठीक आहे, आता तर कोरोनाच झाला म्हणते बाबा, ही परिस्थिती पाहू तब्येत बिघडली का आता.
आता सध्या गोव्याच्या राज्यपालाले महाराष्ट्राचं राज्यपाल पद दिलं आहे, ठीक आहे. आणि मग आता म्हणते गुवाहाटीहून डायरेक्ट गोव्यात येणार आहे हे आमदार. तर आता लक्ष द्या, तेव्हा जे शपथ घेतली तर मायावरचे जे, ठीक आहे, सिंचन घोटाळ्याचे आरोप आहे ते मागं घ्या. हा पाठिंबा आरोप मागं घ्यायला लावले, शपथ घेतली आणि डायरेक्ट, ठीक आहे, राजीनामा देऊन वापस, ठीक आहे. असं खतरनाक काम आहे. मग राष्ट्रवादीकडे सर्व नगदी पैसेवाले खाते आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे होऊ शकते का शिवसेनेचे बरेचसे, ठीक आहे, आमदार का झाले असन, आमदाराले वाटत असन का साले बंदे पैसेवाले खाते यायच्याकडेच आहे, आपल्याला दिले असे खुशी फटाका आहे का नाही, म्हणून कदाचित ते नाराज असू शकते. दुसरं कारण आहे ईडीची चौकशी. आता काही लोकांच्या मनात चालू आहे का हे उद्धव ठाकरे साहेबाची तर चाल नाही होईल का, आपण आता मी तर जाऊ नाही शकत बा, तुम्ही चालले जा, ठीक आहे. आता चालले जाताना न्याचे तरी किती न्याचे बरोबर नेले त्यानं काटावर, ठीक आहे. ते कसे नेले तो समोर सांगतो. काही लोकांचं म्हणणं आहे का हे पवार साहेबांचा डाव आहे, असू बी शकते, काही सांगता येत नाही आपल्याला, ठीक आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबाचा हा फेकलेला पत्ता होय का आता नवीन, ठीक आहे, पुन्हा येईनवाला. तर असे बरेचसे तर्कवितर्क लोकांच्या मनात चालू आहे. तर सर याच्यातच आहे का जी काही असू शकते काहून नाही होऊ शकत. जर, ठीक आहे, आपल्या ईडीची चौकशी अजून काही 4-5 आमदारावर आहे बा, जाऊ दे बा, ठीक आहे, तुम्ही तिकडं चालले जा, मग मला भेटायला या, ठीक आहे, मग आपण बसून जाऊ, चाललं जाऊ. असं बी होऊ शकते का पवार साहेबांना पाठवले वापस घेऊन येईन, ठीक आहे. आता हे लोकांच्या मनात लय संभ्रम आहे. पण आता समजा आपण म्हणू का हे गेलेच, महाविकास आघाडीला सोडून शिवसेनेला सोडून गेलेच, तर यायचं पक्षांतर मान्य राहील का, कायदे काम होते. लक्ष द्या, तर हे उड्या मारण्यावालं प्रकरण भारतात होतं. लक्ष द्या बे, मी का म्हणून राहिलो, उड्या मारण्यावालं एवढं प्रकरण होतं का हे तर सोडा. आता महाराष्ट्रात जे कंडिशन आहे, बीजेपी पाशी 106 आमदार आहे, किती आहे 106. आता लक्ष द्या, त्याच्यानंतर काँग्रेस पाशी 44 आमदार आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर अपक्ष आहे 29, अलग त्या अपक्षात काही पक्ष आहे छोटे मोठे, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काय म्हटलं मी, राष्ट्रवादी काँग्रेस पाशी आहे 53 आणि शिवसेनेपाशी, ठीक आहे, शिवसेनेपाशी आहे किती 55. आता लक्ष द्या, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288, किती आहे. आता इकडं लक्ष द्या, आता इथं बीजेपी आणि शिवसेना एकत्र लढली, का लढली, एकत्र लढली. आता एकत्र लढणे म्हणजे जागा डिवाइड करून वाटणे, युती केली, युती, शिवसेना बीजेपी का होती युती, निवडणुकीच्या युतीचा अर्थ असा आहे का मी जर शिवसेनेची सीट दिली एखाद्या मतदारसंघात, तर तिथं बीजेपीले आपला कॅन्डिडेट उभा करता येत नाही. म्हणजे हा मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघ शिवसेनेने दिला, ठीक आहे, दोन्ही पक्षाच्या युतीत या शिवसेनेने दिला, तर शिवसेनेचा माणूस उभा राहील, बीजेपीचे माणसं याले मतदान करून, म्हणजे शिवसेनेचं जे मत आहे ते आहेच आणि बीजेपीचं मतदान झाल्यामुळे कंबाईन मतदान वाढते आणि तो इझिली निवडून येते, याले म्हणते युती, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, लोकशाहीच्या नियमानुसार युती तोडायला नाही पाहिजे. माया म्हणण्यानुसार तरी तुम्ही युतीतून जिंकून आले तर तुम्ही कंबाईन सरकार बनवा, माय ओपिनियन, कारण तुम्ही लोकांचा विश्वास तोडून राहिले. मग ठीक आहे, शिवसेना 55, ठीक आहे 55. आता इथं जादुई आकडा पाहिजे महाराष्ट्रात 145, ज्याले 145 असं 144च्या एक जास्त, अर्ध्यापेक्षा एक जास्त, कायले सरकार स्थापन करायले. मग आता तेव्हा कंडिशन होती याच्यापाशी, आकडा पहा कसा टपोरा आहे, 6 5 11 1 हाताला 1, ठीक आहे, 161, ठीक आहे. नुसते युतीचे आमदार आले होते, बीजेपी ना शिवसेना. पण यायनं काय केलं माहित आहे का, सत्यानाश शिवसेनेनं नाही केला, सत्यानाश बीजेपीनं केला. पहिले बीजेपीनं कुठं केला, तर बीजेपीनं अशीच युती बिहारमध्ये केली होती. कुठं केली होती, सेम कंडिशन आहे. यायनं काय केलं, ठीक आहे, आता यायले शिवसेनेनं धोका दिला, हे म्हणते लोकशाहीची गैचेपी झाली, लोकशाहीचा मर्डर झाला म्हणते. आणि तुम्ही काय केलं बिहारमध्ये,
बिहारमध्ये यायनं काय केलं लक्ष द्या रे, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव ची पार्टी आणि नितीश कुमारची पार्टी एकत्र लढली, माहित आहे तुम्हाला? हा, एकत्र लढली म्हणलं म्हणजे लालू प्रसादची पार्टी आणि नितीशची पार्टी एकत्र लढली आणि बीजेपी लढली अलग. आता यायचं सरकार बनलं होतं, नितीश कुमार आणि लालूचं सरकार बनलं, त्याचा पोरगा उपमुख्यमंत्री बनवला. ठीक आहे, कोणाचा? लालूचा. आणि नितीश कुमार मुख्यमंत्री कुठचा? बिहारचा. बनलं, 2 महिने सरकार चालू दिलं आहे ना, 2 महिने. आणि 2 महिने सरकार चालू झाल्या, लालूच्या पोरावर त्या तेजस्वी यादववर लावला ईडीचा दंड्या. ईडी लावल्याबरोबर त्याची चौकशी सुरू झाली. तर नितीश कुमारले वाटलं झालं हे आपली बी करते का. तर याने रातून फूल दिली, राजीनामा द्यायला लावला. कोणाले? नितीश कुमारले. नितीश कुमारने राजीनामा द्यायला लावल्यावर नितीश कुमारनं राजीनामा दिला, संध्याकाळीच म्हणे मी बीजेपी सोबत गठबंधन करून सरकार करतो. आता हे जेव्हा दोघं लढले, याने मतदारसंघ वाटून घेतले, जसे महाराष्ट्रात शिवसेना आणि बीजेपीनं वाटली तसे वाटले होते. हे कॉमन निवडून आले होते. जिथं लालूचा माणूस आहे तिथं नितीशचा माणूस उभा राहणार नाही, आणि जिथं नितीशचा माणूस आहे तिथं लालूनं उभा ठेवला नाही. मग दोघांची ताकद एकत्र झाली ना. मग आता ह्या मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघात लालूचा माणूस उभा आहे, तर नितीशनं माणूस नाही ठेवला, तर नितीशचा वोटर आहे ना याच्यात. ह्या नितीशच्या वोटरनं कोणाला वोटिंग केलं? लालू. त्याच्यामुळे कंबाईन रिझल्ट आला ना, बहुमत सिद्ध केलं. ठीक आहे, पक्षानं दोन्ही मिळून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बसवलं आणि 2-3 महिन्यात यायचं सरकार पाळलं, अल्पमतात आणलं, फोडला नितीशले, आणि नितीशले बीजेपी सोबत जॉईन केला. यायनं फोडली होती कोण? मग महाविकास आघाडीनं फोडली. ठीक आहे, आता काँग्रेस राष्ट्रवादी तर पहिले नाहीच म्हणे. ठीक आहे, काय आता त्याचं सरकार आहे. पहिल्यांदा यायनं कोणतेही हातपाय झाले नाही, पण त्याचं जे ठरलं होतं पहिले, कोणाचं? लोकसभेच्या निवडणुकीत जे ठरलं होतं, ठीक आहे का, एवढ्या सीटा मला लागन, एवढ्या सीटा तुम्हाला लागन, 2.5 वर्ष मुख्यमंत्री माया. आता बंद दरवाजाच्या आत बैठका का झाल्या ते त्याईलेच माहीत. आता उद्धव ठाकरे साहेब म्हणे का मला 2.5 वर्ष त्याचं ठरलं, तुम्ही म्हणता आता 5 वर्ष तुम्ही ठेवता, असं नाही जमणार. मग त्याच्यावरून झाले क्रायसिस झाले. तर मग याच्यापाशी पर्याय होता, नाही येत का, मग आम्ही 3 मिळून जमवतो प्रोग्राम. आम्हाला काय 145 पार करणे आहे. मग जेव्हा सरकार बनलं नाही, ठीक आहे, तर मग हे यायनं मिळून प्रोग्राम जमवला. तर ठीक आहे, तिथं मग कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवा लागतेच. तिघाही मिळून विचार विनिमय, किती मंत्रालय तुमच्याकडे राहील, किती मंत्रालय माझ्याकडे राहील. ते एका दिवसाचा प्रोग्राम नाही, ते चाललं 7-8 दिवस. तर यायनं राष्ट्रपती राजवट लावून दिली. मग राष्ट्रपती राजवट उठवायची होती, तर राष्ट्रपती राजवट अशी काही उठवली नसती त्याईनं. अबे राष्ट्रपती राजवट लावली ना, हे 8 दिवस प्रोग्राम चालला. यायच्यापाशी बहुमत नव्हतं. ठीक आहे, यायच्यापाशी बहुमत नव्हतं ना, यायले पहिले बोलावलं. तर यायनं सांगितलं का आमच्यापाशी बहुमत आहे ना. दुसरी सेकंड लार्जेस्ट पार्टी शिवसेनेला बोलवली. इले वेळ दिला 24 तासाचा वेळ संपायच्या अगोदरच यायचा वेळ डावलून दिला. चल म्हणे ठीक आहे, संपला तुमचा वेळ. मग बोलवली राष्ट्रवादी काँग्रेस. यायले तर 8च तास दिले, यायच्यापाशी बहुमत होतं, जाऊ द्या म्हणे. मग ठीक आहे, काँग्रेसला दिलं 2-3 तास मोकळे केलं, आणि लगेच ठीक आहे भारताचे पंतप्रधान फॉरेनला चालले होते. तर लगेच भारताच्या राज्यपालांना लेटर पाठवा म्हणे पटकन. लेटर पाठवलं दुपारी 3:30-4 वाजता. लगेच फॅक्स गेला राष्ट्रपती भवनात. राष्ट्रपती भवनातून फॅक्स गेला लगेच पंतप्रधान कार्यालय कॅबिनेटमध्ये. लगेच 6:30 वाजता चर्चा गेली. 7:30-8:30 वाजता जाणार होते भुरकून. ठीक आहे, पंतप्रधान लगेच तिथं गेल्याबरोबर निर्णय झाला का महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू. तर याची चर्चा चालू होती, राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट कोण उठू शकते? तर भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं उठू शकते. त्याला पाहिजे होती आपली सत्ता. तेव्हा कोणाले? बीजेपीले. हे काही बसून नव्हती राहिली दाणी पाड्यात. मग आता काय करायचं? राष्ट्रपती राजवट उठवायची आहे, यायनं उठवली नाही तर मग जायला लागेल सुप्रीम कोर्टात गेलं का 3-4 महिने हेलपाट्या मारा लागल. आता करायचं का? तर साहेबांना केला प्लॅन, पाठवला माणूस, बहुमत आमचा आहे. ठीक आहे, शपथविधी घेतला. राष्ट्रपती शपथविधी घ्यायच्या पहिले राष्ट्रपती राजवट हटवा लागते कलम 356 नुसार. कलम 356 नुसार महाराष्ट्रात लागू केलेली राष्ट्रपती राजवट लगेच हटवली. अर्ध्या रात्री 12-12:30 एकले हटवली, आणि सकाळी 4 वाजता शपथविधी, 4 का 5 वाजता. आणि बस झालं. मग
हे लगेच मग त्यानं दुपारून 3 वाजेपर्यंत प्रोग्राम मोकळा. ठीक आहे. मग उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. कारण शरद अजित पवार म्हणे का मायापाशी 42 आमदार आहे. किती आहे? 106 तुमचे आणि 42 माये आणि जमणारे वाट ठिसका. ठीक आहे. 6 2 8 झाले 145 पार. आपण राज करू. ह्या गेम वेगळ्याच होता. तिथं लागू होते. ठीक आहे. पक्षाचा गट पक्ष नेता नेमत असते. तर त्याच दिवशी ज्या दिवशी लक्ष द्या, ज्या दिवशी बैठक झाली. ठीक आहे. 11 11:30 यायची बैठक झाली राष्ट्रवादीची. तेव्हा गटनेता म्हणजे पक्षाचा नेता म्हणून निवड केली अजित पवार यायची. एका कागदावर सगळ्या खासदार आमदाराच्या सह्या घेतल्या. निवड म्हणून सही घेतली. तो कागद मात्र शरद पवार साहेबांना आपल्यापाशी ठेवला होता. आणि तो कागद जोपर्यंत राज्याच्या विधानसभेत सादर करत नाही महासचिवाकडं, तोपर्यंत पक्ष नेता ह्या होय. जोपर्यंत शिक्का नाही बसत तोपर्यंत पक्ष नेता केला, कागदावर दिला, पण कागद नाही सादर केला. कागद जर सादर केला असता तर राष्ट्रवादी फसली असती. तवा मग एकाही आमदाराले अजित पवारच्या विरोधात जाता आलं नसतं. त्याला म्हणते वीक पॉवर. का म्हणते? वीक पॉवर. जर एखाद्यानं मतदान केलं असतं अजित पवारच्या विरोधात तर मग ते डायरेक्ट सदस्यत्व रद्द होते. पण तो वीक पॉवर, ठीक आहे, जो कागद होता तो कागद त्याच्या पाशी होता. ते फाईल घेऊनच राहील. फाईल नाही सोडे. शेवटपर्यंत फाईल होती हातात प्लॅस्टिकची. ठीक आहे. त्याच्यात होता तो कागद सगळ्या आमदाराच्या सहीचा आणि पक्ष नेत्याचा. ठीक आहे. जेव्हा हे माहीत पडलं, भाऊ राजकारणी आहे एवढ्या दिवसाचे, जेव्हा हे माहीत पडलं का त्याच्यासाठी तो कागद विधानसभेच्या महासचिवाकडे सादर करावं लागते, तेव्हा पक्षनेता कन्फर्म होते. आणि हे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत पडलं, अरे यार शिट यार, खुशी फटाका झाला आपला. तर ते खुशी फटाका लगेच दुपारी 3 वाजता फुटला. ठीक आहे. तर तेव्हा लय खतरनाक काम झालं. ह्या वीक पॉवर याने म्हणते वीक पॉवर. जर पक्ष नेता निवडला, पक्षाचा नेता निवडून गेला आणि पक्षाच्या नेत्याप्रमाणे जर बाकीचे आमदार ऐकले नाही तर डायरेक्ट सदस्यत्व का होते? रद्द. हे सर कायच्या संविधानात कुठं दिलं आहे का? कुठंच नाही दिलं. ठीक आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 आहे. लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहे का एखाद्या लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद, ठीक आहे, याच्या सदस्यत्व कसं रद्द होऊ शकते याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. याने व्हीप पॉवर म्हणते. काय म्हणते? पक्षाच्या नेत्यानुसारच ऐका लागते. जो ठीक आहे पक्ष नेता असते, ठीक आहे, त्याला गटनेताही म्हणते. काय म्हणते? मग 3 वेगवेगळ्या पक्षाचे 3 नेते आहेत. ठीक आहे. मग शिवसेनेचा वेगळा, तर शिवसेनेचे एकनाथ खडसेच आहे. कोण? एकनाथ खडसे आहे. तर त्याने पहा काढलं पदावरून, लगेच इकडं गेल्याबरोबर ठीक आहे आम्ही काढतो बा. ठीक आहे. तर शिवसेनेच्या ठीक आहे पक्ष नेत्यावरून त्याने काढलं. त्यानं ट्विटर हँडलवरून आपला शिवसेनेचा लोगो बी काढला म्हणते. ठीक आहे. चालू आहे ते. काँग्रेसचा एक पक्ष नेता आहे, तर त्या पक्ष नेत्यानुसारच मतदान घेऊन करावं लागते राज्यसभेत घेऊन. नाही केलं तर सदस्यत्व रद्द होते. ठीक आहे. हे असा खेळ होता. तर आता मला सांगा, यायनं जे बिहारमध्ये केलं तर ते म्हणते लोकशाहीची गळचेपी झाली, लोकशाहीचा मर्डर झाला म्हणते. महाराष्ट्रात शिवसेना आम्हाला तोडून गेली. तर लोकांच्या विश्वासावर आमच्यामुळे एवढे आमदार तुमचे निवडून आले. मग तुम्ही इथं बिहारमध्ये केलं ते का केलं? की हे का केलं? तेव्हा नाही झाली का लोकशाहीची गळचेपी? तेव्हा नाही झाला का मर्डर? इथं मर्डर झाला का? म्हणजे हे का होते कवा आपल्या उरावर येते ना. ठीक आहे. मग जेव्हा अरविंद केजरीवाल दिल्लीत निवडून येते तर बयाड आहे म्हणते दिल्लीचे लोक. आणि भारतात नरेंद्र मोदी निवडून देते तर हुशार आहे भारतातले लोक. याचं म्हणणं पहा. मी काहून तिचे लोक बयाड आहे. ठीक आहे. त्याला 200 युनिट फुकट भेटून राहिलं, पाणी दररोज फुकट भेटून राहिलं. तुम्ही देऊन राहिले का? तुम्ही तर पेट्रोल 120 विकून राहिले नड्यात टाकून. ठीक आहे. आता 110 रुपये 111 झालं. पुन्हा 12 झालं का? 11 झालं. ठीक आहे. काय टेन्शन नका घेऊ. लगेच नरेंद्र मोदी साहेबांची पुण्य होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. काय टेन्शन नाही घ्यायचं. मग आता लक्ष द्या. हे समजलं का?
मग आता 145चा जादुई आकडा पाहिजे. आता समजा ठीक आहे, आता याच्यापाशी म्हणते का 49 आहे, तर जादुई आकडा झाला पार यायचा. पण का चान्सेस आहे, शिवसेनेचे किती आमदार गेले आहे, तर लक्षात ठेवा याच्यासाठी आहे पक्षांतर बंदी कायदा. तर ह्या जो प्रोग्राम आहे, तर ह्या उड्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे. तर मारता येते का, तर आता लक्ष द्या. आता बीजेपी पाशी 106 आहे आणि बंद्या बीजेपीलेच ठीक आहे सत्ता स्थापन करायची आहे. तर यायले पाहिजे किती, तर यायले पाहिजे 40 आमदार. किती पाहिजे, अभि 40 पाहिजे ना जादुई आकडेले. यायच्यापाशी 40 आमदाराची कमतरता आहे. तर 40 आमदार जर इथून इथं आले तर सर पक्षांतर मान्य आहे का, तर हो. पक्षांतर बंदी कायदा का म्हणते, आता लक्ष द्या. पहिले का होय साला, आता समजा महाराष्ट्रात 100 आता एखादा पक्ष आहे. आता इकडे लक्ष द्या, ठीक आहे. कुठं गेलं, हां आता इथं लक्ष द्या, ठीक आहे. आता हे 106 सीटा बीजेपीच्या आहे. आता समजा इकडे लक्ष द्या रे, आता समजा बीजेपीच्या जर 100 ठीक आहे आता समजा बीजेपीच्या 135 सीटा आल्या असत्या, ठीक आहे. किती आल्या असत्या, हां आणि मग यायला 10च कमी पडून राहिल्या, तर यायनं पुरा घोडे बाजार चालवून असता. ये ना बे माझ्याकडे, येणं काँग्रेसच्या, येणं तुले मंत्री देतो ना बे, 5 जण तू घेऊन ये, राष्ट्र तू घेऊन ये 5, तुले देतो 1 मंत्री. 5 घेऊन आला असता, 10 रपकन विकत घेता आले असते. समजलं का, 5 घेऊन ये तू, 5 घेऊन ये तू, तुले मंत्री देतो, टेन्शन नको घेऊ, बाकीचं काय ते पाहून घेऊ. तर हे उड्या मारण्यावाला प्रकार खूप होता भारतात. निवडून आल्यावर उड्या मारे, टपक टपाक टपाक टपाक, डायरेक्ट कॅरमच्या गोट्याच होते ह्या. कवा कोणत्या जाईन काही सांगताही नाही, ठीक आहे. तर हे नुसते उड्या मारे, निवडून आल्यावर उड्या मारे. आता निवडून आल्यावर उड्या मारणं थोडंसं बंद झालं. कशामुळे, तर पक्षांतर बंदी कायद्यामुळे. निवडून आल्यावर आता हे कवा उड्या मारते माहिती आहे का, निवडणुकीची आचारसंहिता झाली, लागू झाली, कार्यकाळ संपला, विधानसभेला उडी. आता ये तुम्ही शिवसेना सोडतो, बीजेपी देतो, बीजेपी सोडतो, काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेस सोडतो, राष्ट्रवादीत जातो, चालू यायच्या उड्या. काहून, हे निवडणुकीच्याच वेळेस उड्या मारते. काहून, तर निवडून आल्यावर उड्या मारता येत नाही. सर मी निवडूनच नाही आलो, कवाय काम असणार, तुला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाचा आहे, निवडून आलेल्याचा आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे, बाबू रे निवडून आलेला, तू कवाय कुठंही जाऊ शकतो, तुला काही प्रॉब्लेम नाही. तुला आता जायचं आहे बीजेपीत जा, शिवसेनेत जायचं आहे जा, राष्ट्रवादीत जायचं आहे जा, काय टेन्शन नाही. तुला पुत्र नाही विचारत राजा, तुले निवडून आल्यानंतरचा तुझा विषय आहे. कारण निवडून आल्यावरच विचारते ना, बाकीच्याला कुठे विचारते. तुमच्यापाशी लेटर राहते, ठीक आहे, रिटर्निंग इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर सही का, आय एम मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ठीक आहे, MLA, सांगा कुणीकडून येऊ, तर हे कुणीकडून नाही जात आहेत. ठीक आहे, असं उड्या मारणे हा प्रकार काय आहे, बंद आहे. आता लक्ष द्या, महाराष्ट्रात काय होऊ शकते हे तर पाहिलंच आपण, ठीक आहे. तर आता सध्याची परिस्थिती पक्षांतर बंदी काय आहे. ए भाऊ पाय का, पक्षांतर बंदी काय आहे. ए डुकऱ्या इकडं पाय, डोंबड्या, परीक्षेत विचारते MPSCचे पोट्टे, ज्याने MPSC नाही बी करायचे आहे त्यांना बी आहे का, ठीक आहे. समजा झाला लेखा तू चोट्टे आमदार, ठीक आहे, तर तुले कामी पडन ही. लक्ष द्या, पक्षांतर बंदी कायदा सगळ्यात पहिले पक्षाच्या राज्यघटनेत 52वी घटना दुरुस्ती केली 1985 कारण इकडून उड्या तिकडून उड्या आणि निवडून आल्यावर उड्या, म्हणजे मेहनत करण पक्ष, निवडणुकीला पैसे देईन पक्ष, निवडून येईन पक्षाच्या चिन्हावर, आणि चोट्ट निवडून आल्यावर साध्या मंत्रिपदासाठी या पक्षातून त्या पक्षात टपक पण उड्या मारे. समजलं का. हे उड्या मारणं बंद करायसाठी यायचे चोट्टे धंदे बंद केले आणि 52वी घटना दुरुस्ती 1985 केली. जर आता एखाद्या माणसाले एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर एकट्याने मारता येत नाही. आता समजा मी शिवसेनेच्या सीटवर निवडून आलो आणि मला बीजेपीत जाता एकट्याने, तू गेला रे गेला निवडून आल्या का तुझे पक्षांतर बंदी अंतर्गत सदस्यत्व रद्द होते, डायरेक्ट गायब गेलं त्याचं पद. मग जी सर मग हे काही नाही, नो नखरे सर. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं आहे
तर जिंकून आलेल्या सदस्याच्या 1/3 सदस्य घेऊन गेला तर त्याचं सदस्यत्व रद्द नाही होणार, म्हणजे त्याची आमदारकी खासदारकी जाणार नाही. आता कसं सर, लक्ष द्या. 106 सीटा बीजेपीच्या, काँग्रेस 44, राष्ट्रवादी काँग्रेस 53, शिवसेना किती? शिवसेना किती? हा 55. आता लक्ष द्या. आता जर काही लोकायले बीजेपीत जात आहे, ठीक आहे, काही शिवसेनेच्या लोकायले बीजेपीत जावंसं वाटलं तर 85 पासून 2003 पर्यंत तो जो कायदा होता 85 केला, तो म्हणते का शिवसेना जे विधानसभेच्या शिवसेनेचं सीट आहे, जेवढ्या सीटा जिंकून आल्या त्या एकूण जागाच्या 1/3 म्हणजे 55च्या 1/3. 55च्या 1/3 काढा, कचकन किती होते तर 55च्या 1/3 होते 18. 3 एक 3, ठीक आहे, 2 25 8 24 आलं 18. 18 पॉईंट काय येते का माणसाला कापाचा राहिला का तंगड्यातून? हा मग 18. मग आता लक्ष द्या. तो कायदा असा म्हणते पहिला 52वी घटना दुरुस्ती अशी म्हणून राहिली, ठीक आहे का. जर त्या 52वी घटना दुरुस्ती आता लागू असती तर 18 जरी सदस्य घेऊन पळाले असतात बीजेपीत तर एवढ्या लोकांचं सदस्यत्व कायम राहिलं असतं. समजलं का? अबे समजलं का? 18 याच्यातले घेऊन पळाला. समजा एखादा माणूस बीजेपीत जिंकून आलेल्या सदस्याचे, एकूण नाही, त्या पक्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर जिंकून आलेल्या सदस्याच्या, ठीक आहे, 1/3 सदस्यासहित पक्षांतर केलं तर पक्षांतर मान्य, नाही तर पक्षांतर मान्य नाही, डायरेक्ट सदस्यत्व रद्द. म्हणून उड्या मारणं हा प्रोग्राम का झाला? बंद झाला. समजलं का? आता लक्ष द्या. आता इथं सध्या लक्ष द्या. आता तरी लोक का करे, तरी उड्या मारेस. ह्या कायदा केला तरी मारले आहे लोकांनी उड्या, म्हणून अजून कडक कायदा केला. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं 2003 91वी घटना दुरुस्ती केली. ह्या 91व्या घटना दुरुस्तीत 2 शिफारशी टाकल्या त्यानं. 91वी घटना दुरुस्तीत पहिली शिफारस अशी टाकली त्यानं, 91वी संविधानात दुरुस्ती केली 2003 अटल बिहारी वाजपेयी म्हणते का जर आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर तुले त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3 सदस्य घेऊन पळायला लागल तरच तुझे पक्षांतर मान्य राहील, नाही तर तुझे बी सदस्य सगळ्या म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जरी गेले, ठीक आहे, तरी रद्द होईल. समजलं का मी का म्हणून राहिलो? ओय बाल्याज बाबा तुम्ही पाहून घ्या, ठीक आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जिंकून पक्षांतर करायचं आहे तर त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3 सदस्यासहित पक्षांतर केल्यास पक्षांतर मान्य राहील. कारण मान्य राहील. मग आता लक्ष द्या. लक्ष द्या. मग आता ह्या कायदा लागू आहे. हे होय कितवी घटना दुरुस्ती? अबे कितवी? 52वी घटना दुरुस्तीनुसार 18 घेऊन पळायला लागेल. आता आहे, ठीक आहे, कितवी? 91वी घटना. हे म्हणते का एकूण जागा किती आहे शिवसेनेच्या? 55. किती आहे? 55च्या 2/3 होते 18 दुने 36. किती जागा? हा 36 जागा, म्हणजे 36 आमदाराले घेऊन, ठीक आहे, जर बीजेपीत प्रवेश केला, किती आमदाराले घेऊन? तर तुम्हाला सांगतो 36 आमदाराला घेऊन बीजेपीत प्रवेश केला तर बंदे आमदाराचं सदस्यत्व कायम राहील, कोणाचंही रद्द होणार नाही. पण 35 जरी घेऊन केला आणि 34 जरी घेऊन केला तर बंदे आमदारकीचं पद गेलं खड्ड्यात. समजलं का? मी का म्हणून राहिलो? समजलं का? 34 बी नाही चालणार, 35 36 बी एखादा नेऊ शकते ते. मग आता 35 आहे म्हणते, एखादा नेऊ शकते. आता किती आहे आपल्याला पण माहीत नाही, ठीक आहे. तर पक्षांतर बंदी. मग आता समजा राष्ट्रवादी काँग्रेसची इकडे जाऊ शकते का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसमध्ये जाऊ शकते का? तर याच्या 2/3 न्याय लागेल. याच्या 2/3 एका पक्षातून दुसऱ्या पक्ष, एकटा गेला, 2 गेले, 10 गेले, विषय खतम. एकूण जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3. आता काम कठीण केलं. का केलं? तरी जवळपास तेवढे नेले भाऊ, 35 नेले ना, एकच कमी आहे का? कमी आहे. म्हणजे हे जर बीजेपीत गेले, ठीक आहे, आता बीजेपीत जाईन का नाही हे नंतरची गोष्ट. समजलं का? बीजेपीत जाईन का नाही हे नंतरची गोष्ट.
पण पक्षांतर तरी सध्या असंच आहे. ठीक आहे. पक्षांतर बंदी कायदा असा म्हणते का जर आता जात आहे तर 2 एकूण जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3, मग 55च्या 2/3 काढलं किती येते? 36. आणि 36 गेले समजा तर 106 अधिक 36. ठीक आहे. गेले रे बुवा हे कायच्या जवळ किती झाले? 142. यायले 2 लोक पाहिजे, मग 3 लोक हे आणते जुगाड जमून. ठीक आहे. बाकी आहेच. ठीक आहे. भोंगे लावा. ठीक आहे. आहेच ना, मग बाकीचे भेटतेस तर. ठीक आहे. फक्त आमच्या तुम्ही सरकार कुणाचं या आमच्या जागा काढल्या नाही का आहेस? ठीक आहे का नाही? आपल्या जागा काढल्या नाही का? 2024 यायले हिंगा दाखवू.